नमस्कार शेतकरी मित्रांनो, बैलचलित वखर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। महा-डी-बी-टी अंतर्गत बैलचलित अवजारे या घटकामध्ये वखर खरेदीसाठी तब्बल 50% पर्यंत अनुदान मिळते। पण अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसते। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी वरील वखर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत। कोण पात्र आहे, किती अनुदान मिळते, कोणती कागदपत्रे लागतात आणि मोबाईलवरून अर्ज कसा करायचा हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही बैलचलित अवजारे मध्ये वखर हा घटक आहे। वखर या घटकासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, बहुभूधारक व शेतकरी, महिला शेतकरी यांसाठी 10,000 रुपये जास्तीत जास्त अनुदान आहे व इतर लाभार्थ्यांसाठी जास्तीत जास्त 8,000 रुपये अनुदान आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व अल्पभूधारकसाठी 50% व इतर लाभार्थ्यांसाठी 40% एवढे अनुदान आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही वखर खरेदी केल्यानंतर तुमच्या वखर खरेदीच्या GST बिलच्या 50 ते 40% एवढे तुमच्या प्रवर्गानुसार अनुदान मिळेल। चला तर शेतकरी मित्रांनो, मोबाईलवरून अर्ज कसा करायचा ते बघूया। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल महा-डी-बी-टीचे पोर्टल लॉग इन करून घ्यायचे आहे। गूगल किंवा क्रोम ब्राउझरवर महा-डी-बी-टी फार्मर टाकून जी पहिली वेबसाईट येईल तिला क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचे, 2 पॉपअप येईल त्याला ओके करून घ्यायचे। खाली स्क्रोल केल्यानंतर आपली वैयक्तिक शेतकरीमध्ये तुम्हाला शेतकरी ID, फार्मर ID टाकून घ्यायचे आहे। फार्मर ID टाकल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा ह्या बटनावर क्लिक करून OTP टाकून महा-डी-बी-टीचे पोर्टल लॉग इन करून घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीचे पोर्टल लॉग इन झाल्यानंतर जर तुमचे वैयक्तिक तपशीलमध्ये प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर 100% कंप्लीट करून घ्यायचे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर खाली बरेच ऑप्शन दाखवले जाईल। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे व्यतिरिक्त प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक। यामध्ये तुम्हाला वखरसाठी अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचे गाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर मुख्य घटक ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे। त्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडून घ्यायचे व त्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये तपशील हे ऑप्शन निवडायचे, त्याला क्लिक करायचे। त्यामध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन दाखवले जाईल। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजार, प्रक्रिया संच, पॉवर टिलर, या ठिकाणी आपल्याला बैलचलित अवजार हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे। बैलचलित अवजारे त्यामध्ये खाली त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन दाखवले जाईल। यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करायचे, वखर हे ऑप्शन निवडून घ्यायचे। या ठिकाणी आपण वखर हे ऑप्शन निवडून घेतलेले आहे व खाली मशनीचा प्रकारमध्ये वखर ऑटोमॅटिकली येऊन जाईल। यानंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराच्या खरेदी करणार नाही व पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे, याला टिक मार्क करून जतन करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे व त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर यस करा, नाहीतर नो करा। या ठिकाणी आपल्याला आणखी घटकासाठी अर्ज करायचा असेल तर यस करा, नाहीतर नो करा। डायरेक्ट अर्ज सबमिट करायचा असेल तर नो करा। त्यानंतर आपण डायरेक्टली मुख्य पेजवर येऊ। या ठिकाणी आपल्याला अर्ज सबमिट करण्यासाठी अर्ज सादर करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक पॉपअप येईल, ते वाचून त्याला ओके करून घ्या। त्यानंतर इथं आपला तालुका दाखवला जाईल व अर्ज पहा दाखवला जाईल। या पहा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर इथून आपण अर्ज पाहू पण शकतो। त्यानंतर खाली योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेचे सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील, याला टिक मार्क करून घ्यायची म्हणजे सहमती द्यायची। त्यानंतर खाली अर्ज सादर करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी इतर घटकासाठी अर्ज करून पेमेंट करेल असेल तर तुम्हाला अर्ज सादर करा हे ऑप्शन येईल। जर नसेल करेल तुम्ही यावर्षी अर्ज तर तुम्हाला पे ॲप्लिकेशन फीस म्हणजे 23 रुपये 60 पैसे एवढे पेमेंट करावे लागणार आहे। या ठिकाणी आपण यावर्षी इतर घटकासाठी अर्ज केलेला होता, त्यामुळे इथं पेमेंट करण्याची गरज नाही, डायरेक्ट अर्ज सबमिट झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पे ॲप्लिकेशन फीस हे ऑप्शन आले तर तुम्ही मेक पेमेंट करून 23 रुपये 60 पैसे गुगल पे किंवा फोनपेवरून पेमेंट करू शकता व 23 रुपये 60 पैशामध्ये तुम्ही कितीही घटकासाठी अर्ज करू शकता। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वखर या घटकासाठी अर्ज करू शकता व अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज कृषी अधिकाऱ्याकडून पाहणी होईल। त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल। मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन येईल।
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची तपासणी होईल व त्यानंतर तुम्हाला खरेदीसाठी पूर्वसहमती भेटेल. शेतकरी मित्रांनो, मंजूर झाल्यानंतर पुढं कागदपत्रे कसे अपलोड करायचे, पुढची काय प्रोसेस असते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.